कर्माचं फळ. एका गावात दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ खूप श्रीमंत होता. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. धाकटा भाऊ खूप गरीब होता. मोलमजुरी करून तो पोट भरत असे. एके दिवशी दोघे भावांमध्ये वाद झाला. मोठा भाऊ म्हणाला, चांगल्या माणसाला कोणीच मदत करत नाही. आजच्या जगात चांगल्या माणसाला सुद्धा परमार्थ मिळत नाही. म्हणून दुसऱ्याचं वाईट जरी झालं तरी आधी स्वतःच्याच भल्याचा विचार करायला हवा. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, दुसऱ्याला त्रास देऊन आपलं भलं कसं होईल? तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, आपण गावातील लोकांना विचारूया. जर तुझा शब्द खरा ठरला तर माझ्याकडे असलेले सर्व धन तुझे राहील आणि माझा शब्द खरा ठरला तर तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझे होईल. लहान भाऊ म्हणाला, ठीक आहे. आणि दोघे भाऊ गावाकडे निघाले. गावात गेल्यावर बऱ्याच लोकांना त्यांनी विचारलं तर सगळ्या लोकांनी सांगितलं की आता तर भल्याचा जमानाच राहिलेला नाही आणि जे लोक दुसऱ्याचा विचार करतात किंवा दुसऱ्याचं भलं करतात ते लोकच मागे राहत असतात. भल्या माणसाला कोणीही विचारत नाही. भल्याचे दिवस राहिले नाही. चांगल्या माणसाला राहायला जागा नसते आणि जो वाईट मार्गावरती चालतो तो भरपूर समृद्ध होतो, धनाने सुखी राहतो. आता लहान भावाकडे जमिनीचा जो तुकडा होता तो मोठ्या भावाने चालाकी करून हिसकावून घेतला. आता लहान भावाला 2 वेळच्या जेवणासाठी इकडे तिकडे भटकावं लागत होतं. बायको मुलं उपाशी राहू लागले होते. कोणी अन्न उधार देत नसे. एके दिवशी तो आपल्या मोठ्या भावाकडे धान्य घेण्यासाठी गेला. तो आपला मोठा भाऊ आहे, तो आपल्याला लहान म्हणून नक्कीच मदत करेल असे लहान भावाला वाटले. तो मोठ्या भावाला म्हणाला, भाऊ, मला 15 किलो गहू उधार दे. घरात अन्नाचा एकही दाणा नाही. मुले उपाशी मरत आहे आणि माझ्याकडे पैसेही नाही. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझ्याकडे काही किमती वस्तू असेल तर ती गहाण ठेव आणि जेवढे पाहिजे तेवढे धान्य घेऊन जा. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझा एक डोळा मला दे. लहान भावाला वाटलं आपला भाऊ आपली मजा करत असेल. धान्याच्या बदल्यात डोळा तर नाही ना घेणार. पण मोठ्या भावाने धान्याच्या बदल्यात एक डोळा काढून घेतला आणि डोळ्याच्या बदल्यात त्याला 15 किलो धान्य दिलं. हे सगळं दृश्य बघून त्याची बायको आणि मुले रडायला लागली. तुम्ही हे काय केलं असं म्हणू लागले. थोडे दिवस चांगले गेले पण काही दिवसांनी ते धान्य संपून गेले. लहान भाऊ परत मोठ्या भावाकडे गेला. त्याला आपली बायको मुलांना उपाशी बघवत नव्हतं. तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा, मला थोडं धान्य दे. मोठा भाऊ परत म्हणाला, तुझा दुसरा डोळा मला दे आणि धान्य घेऊन जा. लहान भावाचा दुसरा डोळाही त्याने काढून घेतला. धान्य घेऊन लहान भाऊ घरी आला. घरी आल्यावर बायको आणि मुले बघून रडायला लागली. हे काय केलं? आता आमचं काय होईल? तेव्हा लहान भाऊ बोलला, तुम्हाला दुःखी व्हायचं कारण नाही. आता मी आंधळा झालो आहे. लोक आंधळ्याला भीक नक्कीच देतील. तू मला रोज रस्त्याच्या बाजूला बसवून यायचं. दुसऱ्या दिवसापासून रोज त्याची पत्नी त्याला रस्त्याच्या किनारी बसवायची. आता त्याच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटला. एक दिवस बसून बसून खूप वेळ झाला तरी त्याची पत्नी त्याला घ्यायला आली नाही. कारण रस्त्याने येत असताना एके ठिकाणी तिचा गाडीला धडक लागून अपघात झाला होता आणि ती जखमी झाली. त्याने खूप वेळ वाट पाहिली. बरीच रात्र झाली तरी बायको आली नाही. तो घराच्या दिशेने निघाला पण त्याला काहीच दिसत नव्हते. त्यामुळे विचार केला की इथेच बसून रात्र घालवतो. अजून पुढे गेलो तर रस्ता भटकेल. तो एका झाडाखाली बसून राहिला. थोड्या वेळाने जोरात हवा सुरू झाली. तेवढ्यात झाडावरून आवाज आले. तो आवाज भूतांचा होता. 4 भूत होते व त्यामध्ये त्यांचा एक सरदार होता.
भूत खूप खोडकर होते. ते महिनाभरापासून लोकांना त्रास देत होते आणि सरदार महिन्यातून एक दिवस त्या झाडावर सर्वांचा हिशोब चुकते करायचे. आज हिशोबाचा दिवस होता. सरदारने विचारलं, तुम्ही काय काय केलं, एक एक करून सांगा. त्यावर पहिले भूत म्हणाले, एका गावात 2 भाऊ होते. त्यांच्यात वाद झाला. त्यांनी पैंज लावली. दोघांनी आपली बाजू मांडली. त्याच्या धाकटा भाऊ हारला. भावाने त्याला आंधळे केले. सरदार म्हणाला, खूप छान, आता तो आंधळाच राहणार. त्याला काय माहिती, सकाळी या झाडाखाली जेव्हा दव पडेल ते त्याच्या डोळ्याला लावल्याने डोळे बरे होतील. तेव्हा दुसरा भूत म्हणाला, मी कैलासनगर जिल्ह्यातील सर्व नद्या, झरे, तलाव, विहिरी कोरड्या पाडल्या आहेत. पाण्यासाठी सगळीकडे आक्रोश आहे. खूप दूरपर्यंत पाणी नाही. भूतांचा सरदार म्हणाला, शाब्बास. सर्वजण पाणी पाहण्यासाठी भटकतील. त्यांना काय माहिती, डोंगराच्या पायथ्याशी मातीचे 7 थर काढून पुन्हा पाणी येऊ शकते. त्यानंतर तिसरे भूत म्हणाले, सरदार, राजाच्या मुलीचे लग्न होणार होते. लग्न सोहळा साजरा करण्यात आला, पण मी राजकन्येला मूक बनवलं जेणेकरून तिचं लग्न होऊ नये. राजवाड्यात शोककळा पसरली आहे. त्यावर सरदार म्हणाला, वा, शाब्बास. ती मुकीच राहणार. या झाडाचे फडफडणारे पानं दळून तिला प्यायला दिले तर ती बोलू लागेल, हे त्यांना ठाऊक नाही. बरं, महिनाभरानंतर या दिवशी पुन्हा भेटू. मग वादळ उठले आणि 4ही भूतं निघून गेली. तोपर्यंत सकाळ झाली होती. आंधळ्या भावाने प्रथम तिथलं दव थेंब डोळ्यावर लावले. त्याचे डोळे परत आले. त्याने आनंदाने पटकन झाडावरचे पानं घेतली आणि घरी परतला. त्याचे डोळे परत आल्याचे पाहून त्याची बायको व मुलांना खूप आनंद झाला. त्याने संपूर्ण हकीकत पत्नीला सांगितली आणि घरातून निघून थेट कैलासनगर गाठले. तिथली अवस्था बघून त्याला रडावंसं वाटलं. जमीन कोरडी पडली होती. कुठेही पाण्याचा थेंबही नव्हता. सगळीकडे आक्रोश होता. त्याने डोंगराच्या खालून 7 थर काढली. त्यानंतर विहीर, तलाव पाणीच पाणी झाली. तिथल्या राजाने त्याला अमाप संपत्ती दिली. मग तो राजाबरोबर राजवाड्यात गेला. राजवाड्यात प्रवेश करताच तो म्हणाला, महाराज, मी ऐकलं आहे की राजकुमारी मुकी झाली आहे. मी तिला बरे करू शकतो. त्याने पटकन झाडाच्या पानांना कुचकरले आणि राजकुमारीला प्यायला दिले. त्यामुळे राजकन्या बोलू लागली. राजाला खूप आनंद झाला. राजाने त्याची पिशवी सोन्याच्या नाण्यांनी भरली. त्याला एक घोडा दिला आणि राहायला राजवाडा दिला. त्याला कुटुंबासह येण्याचे आमंत्रण सांगितले. धाकटा भाऊ श्रीमंत होऊन घरी परतला. त्याच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली. मोठ्या भावाने पाहिले तर त्याच्याही डोळ्यात आले आणि मनात म्हणाला, त्याच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली. त्याने धाकट्या भावाची माफी मागितली आणि गुपित सांगण्याची विनंती केली. धाकट्या भावाला त्याची कीव आली. त्याने सर्व रहस्य मोठ्या भावाला सांगितले. मोठा भाऊ रात्र होण्याची वाट पाहू लागला आणि त्या झाडाखाली बसला. मग ते वादळ आले आणि भूतांचा आवाज येऊ लागला. हिशोब सुरू झाला. भूते म्हणाली, जे काही झाले सगळ्यांवरच पाणी पडले. नक्कीच आपले रहस्य कोणीतरी ऐकले असेल. भूत झाडावरून खाली उतरले आणि उतरल्यावर त्यांनी मोठा भाऊ तिथे बसलेला दिसला. मग काय, पटकन त्यांनी त्याचा गळाच दाबला आणि मोठा भाऊ जागीच मरण पावला. दुसऱ्यांचं वाईट करून श्रीमंत होण्याची इच्छा कधीही मनात ठेवू नका. जे लोक दुसऱ्यांचं चांगलं करतात त्याचं कधीही वाईट घडत नाही. माणसांना नेहमी समाधानी असले पाहिजे. जो अधिक लोभी असतो त्याची अवस्था ही मोठ्या भावासारखी होते. म्हणून नात्यामध्ये लोभ आणू नये. हा लोभ नाती दूर करतोच, पण आपण विश्वासाला पण अपात्र ठरतो. जे कर्म तुम्हाला पुढे जाऊन कधी ना कधी फेडावेच लागते.
व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.